तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. विलिनीकरणानंतर मंत्रिपद विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी आहेत. पक्ष विलीन करण्याच्या ऑफर नंतर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. प्रहार शिवसेनेमध्ये विलीन करण्याच्या तयारीत आहे. शिंदेंच्या ऑफरवरती प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे विधान परिषद न लढवण्यावरती अद्यापही ठाम आहेत. मवियाकडून ठाकरेंची मनधरणी. ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध. अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे तयार नसतील तर काँग्रेस लढणार. वडेट्टीवार आणि सतेज पाटलांपाठोपाठ नाना पटोले यांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या मवियातील एका जागेसाठी काँग्रेसची आग्रही मागणी. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. मंत्री सरनाईकांची आज आरटीओ अधिकाऱ्यांसोबत बैठक. संघटनांनी 6 महिन्यांची मुदत मागितल्यानंतर आज निर्णय घेतला जाणार. घाटकोपरमधील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी किरीट सोमय्या आक्रमक. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर सोमय्यांचं आंदोलन 14 तासानंतर मागे. रुपाली चाकणकर 1 महिन्यानंतर पुन्हा ऍक्टिव्ह. रुपाली चाकणकरांची नाशिकच्या नांदूरमध्ये कार्यकर्त्यांसोबत बैठक. अशोक खरात प्रकरणानंतर महिनाभरानंतर रुपाली चाकणकर ऍक्टिव्ह. अजित पवारांच्या विमान अपघाताला 3 महिने पूर्ण. दादांच्या विमान अपघातासंदर्भात रोहित पवार सकाळी सीआयडी कार्यालयामध्ये जाऊन भेट देणार. तर योगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये स्मृतीस्थळी स्वच्छता अभियान. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज पुन्हा एकदा देवगिरीवरती बैठक. बैठकीमध्ये विधान परिषदेच्या जागेसंदर्भात निर्णय होणार. विक्रम काकडे, सुरेश बिराजदार, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन यांच्या नावांची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी 70 ते 75 उमेदवारांची पक्षाकडे इच्छुक म्हणून मागणी. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती निर्णय होईल. सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार. मुंबई वगळता राज्यातील 5 विभागांमधून संधी दिली जाणार. भाजपच्या गोठ्यात विधान परिषदेसाठी मोठी भाऊगर्दी. ऐन वेळेस भाजपकडून नावं जाहीर होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावरती. बार्शीतील भगवंत मंदिर या ठिकाणी महापूजा तसेच सोलापूरमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहणार. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरती मेळाव्याचं आयोजन. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज दिल्ली दौऱ्यावरती. काँग्रेस हायकमांडमधील नेत्यांची सपकाळ भेट घेतील. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल आणि सपकाळ यांच्यात बैठक होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार आहे. रोहित पवार आज हक्कभंग समितीसमोर उपस्थित राहणार. मंत्री जयकुमार गोरेंनी रोहित पवारांविरोधात हक्कभंग मांडला होता. आज दुपारी 3 वाजता विधान भवनामध्ये हक्कभंग समितीसमोर सुनावणी पार पडेल. आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केल्याचं प्रकरण. बुलढाण्यात सकाळपासूनच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते दाखल. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी समर्थकांसह गायकवाडांच्या घरासमोर आंदोलन करणार. बागेश्वर बाबाने पुन्हा एकदा शिवप्रेमींची माफी मागितलेली आहे. नागपुरातील रामकथा कार्यक्रमात माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर वाद झाला होता. भारत आधीपासूनच हिंदू राष्ट्र आहे. वेगळ्या घोषणेची काही गरज नाहीये. सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. अयोध्येत राम मंदिर बांधलं जाईल या दाव्यावरती लोक हसायचे. रामराज्य केवळ राज्यामुळे नाही तर प्रजेमुळेही होतं. भागवत यांचं वक्तव्य. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अश्विनी देशमुख विरुद्ध स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये सरपंच पदासाठी लढत आहे. उद्या दुपारपर्यंत निकाल जाहीर केला जाईल. पुण्याच्या भोर तालुक्यातील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची निवड बिनविरोध झालेली आहे. तर तालुक्यातील 3 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक. पावसाळापूर्व कामांचा बैठकीमध्ये आढावा घेतला जाणार. आज सकाळी 11 वाजता पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये बैठक. धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीचे राजपत्र जाहीर. धाराशिव जिल्हा परिषदेत 5 स्वीकृत सदस्यांची निवड. जिल्हा परिषदेच्या निकालानंतर 95 दिवसांनी स्वीकृत सदस्य निवडीचे राजपत्र जाहीर. जिल्हा परिषदेसह पंचायत समितीमध्ये देखील स्वीकृत सदस्यांची निवड. खरातच्या कार्यालयातून अंगठीचे 35 माप, 1 धनादेश जप्त. 7व्या गुन्ह्याचा तपास करताना अंगठी बनवण्याचे माप आणि धनादेश आढळला.
खरात भक्तांच्या बोटाचं माप घेऊन 5,000ची अंगठी लाखोत विकायचा. एका महिलेच्या नावे असलेल्या मोठ्या रकमेचा धनादेश जप्त. सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेकडून भक्तांची फसवणूक प्रकरण. आयपीएस अधिकारी अंजना कृष्णांकडून भोंदू मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराची 5 तासाहून अधिक चौकशी. माढा न्यायालयामध्ये भोंदू मनोहर भोसले आणि त्याच्या साथीदाराला हजर केलं जाणार. मीरा रोड चाकू हल्ला प्रकरणात गंभीर गोष्टी आढळल्यानं तपास एटीएसकडे. तुला कलमा वाचता येतो का, नमाज वाचता येतो का, असं विचारत हल्ला केला होता. आरोपीनं इसिस जिहाद असे शब्द लिहिल्याची नोटही आढळली आहे. आरोपी इसिसशी संबंधित व्हिडिओ पाहत असल्याचं तपासातून समोर. मुंबईच्या पायधुनीमध्ये विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील 4घांचा मृत्यू. कुटुंबानं बिर्याणीनंतर टरबूज खाल्ल्याची माहिती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण कळणार. दरम्यान आतापर्यंतच्या चौकशीमध्ये संशयास्पद असं काही सापडलं नाही, पोलिसांचा दावा. माहीम मच्छीमार कॉलनीचा रखडलेला पुनर्विकास होणार आहे. प्रसाद लाड यांची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली बैठकीनंतर निर्णय घेण्यात आलाय. कल्याण पश्चिमचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावरती यशस्वी शस्त्रक्रियेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेत प्रकृतीची विचारपूस. तर डॉक्टरांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे की त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे. पुणे रेल्वे स्टेशनवरती वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे अपघाताचा प्रवाशांना मोठा फटका. मध्यरात्री काम पूर्ण झाल्यानंतर गाड्या सुरू, मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या उशिरानं धावतायत. वंदे भारत ट्रेनमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. पुण्यामध्ये अपघात झालेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरती रेल्वे कोचच्या माध्यमातून चाचणी सुरू आहे. अपघात स्थळावरील काम पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी चाचणी देखील करण्यात येते. पुणे लोणावळा लोकल आज पुणे स्टेशनवरून धावणार नाहीये, तर दुपारी 1 पर्यंत सगळ्या लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणार असल्याची माहिती आहे. चाकणमध्ये अॅल्युमिनियम प्लेट चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस. 31,10,000चा मुद्देमाल जप्त. राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या 210 घरांच्या बांधकाम साईटवरून अॅल्युमिनियम प्लेट चोरण्यात आल्या. कोरोनानं बस पडवल्यानंतर पीएमपी प्रशासन अलर्टवरती. यापुढे विनाचालक आणि चावी सोडून कुठेही जाता येणार नाहीये. जर चालक गाडी सोडून गेला तर कारवाई केली जाईल. पुलावरती गाडी लावलेल्या चालकाचं निलंबन देखील करण्यात येत आहे. मध्ये सिंहस्थाच्या कामांचा धडाका. काम होत असताना नियमांचं पालन होत नसल्यानं नागरिकांना मनस्ताप. नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरांच्या अधिकाऱ्यांसोबत अचानक पाहणी. नाशिकमधील साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक 377 एकरपैकी 94 एकर जमीन आधीच अधिग्रहित. उर्वरित 283 एकर जमीन प्रक्रिया सुरू आहे. जमीन मालकांवरती अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची स्पष्ट ग्वाही. नागपूरमध्ये गेल्या 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू. उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मृत व्यक्तींपैकी बहुतांश 32 ते 55 वयोगटातील पुरुष. सर्वांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळलेले आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये उन्हाचा कडाका वाढल्यानं शाळांच्या वेळेत बदल. सकाळी 7 ते 10 पर्यंत शाळा भरणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि कोचिंग क्लासेसच्या वेळेतही बदल. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 32 गावातील 78 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. 15 टँकर भागवत आहेत. 32 गावांची तहान. मंडणगड, चिपळूण, खेड, रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये पाणी टंचाई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.